नमस्कार शेतकरी मित्रांनो. आतापर्यंत खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की केळी लागवड करावी की नाही. तर मित्रांनो, त्यावर माझे असे वैयक्तिक मत आहे की केळी ही लागवड करायलाच पाहिजे. कोविडपासून शेतकऱ्यांनी बरेच अनुभव घेतले. बरेचसे नुकसान त्यांनी केले कोविडमध्ये. तर त्यामध्ये काय झालं, कोविडच्या पिरियडमध्ये जे शेतकरी सामान्य शेतकरी होते ते कर्जबाजारी झाले. दुकानदारांचे उधारे ते देऊ शकले नाही, खतं बियाणांचे उधारे जे होते ते देऊ शकले नाही योग्य वेळेमध्ये. त्यामुळे त्यांची पत खराब झाली आणि बाजारामध्ये जे टिकले ते फक्त श्रीमंत शेतकरी टिकले, ज्यांच्याकडे भांडवल होतं. तर यावर्षीचा आणि आपण जुना इतिहास जर पाहिला की तर त्याच्यामध्ये हे आपल्याला हे दिसून येतं की जे केळी सातत्याने लागवड करतात त्यांचाच पैसा केळीमध्ये बनतो. आणि हेच गणित जवळपास सर्वच पिकांना लागू पडतं. जसं कांद्या पिकामध्ये आहे, कांद्याला जसं कधी कधी भाव मातीमोल भेटतो आणि जर भाव चांगले वाढले तर चांगला पैसाही बनतो. पण याचा फायदा कोण घेतं मग? शेवटी श्रीमंत शेतकरीच त्याचा फायदा घेतो. कारण की मध्यम लहान शेतकऱ्यांकडे तेवढा पैसा नसतो टिकण्यासाठी. ते 1-2 वर्ष सलग लॉस ते सहन करू शकत नाही. आणि काहींनी केला जरी पण कर्जामध्ये वाढ होते, शिवाय पत खराब होते. तशा बऱ्याचशा अडचणी असतात. तर मला असं वैयक्तिक वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने केळी लागवड करत राहायला पाहिजे. एकदा जरी भाव मिळाला तरी मागची भरपाई सर्व निघू शकते. जेवढा खर्च झालेला, जेवढं नुकसान झालं आहे तेवढी भरपाई सर्व निघू शकते. तर सातत्य जो ठेवतो तोच केळीमध्ये पैसे कमवतो.